एकीकडे शासनाकडून आदिवासींच्या विकासाचे ढोल बडवले जात असताना दुसरीकडे नरखेड तालुक्यातील चोरखैरी गावात हलगर्जीपणामुळे एका गरीब आदिवासी नागरिकाचे घर उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गट ग्रामपंचायत शेमडा अंतर्गत सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या नावाखाली ठेकेदाराने चक्क गरीबाच्या घराची राखरांगोळी केली असून जाब विचारला असता अरेरावी करून घ्या काय करायचे अशी मुजोर भाषा वापरल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे। नेमका प्रकार काय? चोरखैरी येथील गरीब आदिवासी नागरिक गंगाराम मसराम यांच्या घराशेजारी नालीचे बांधकाम सुरू होते। हे काम करताना कंत्राटदाराने कोणताही तांत्रिक विचार न करता आणि सुरक्षेची काळजी न घेता मनमानी कारभार केला। या निष्काळजीपणामुळे मसराम यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे। पोटाला चिमटा काढून उभारलेले हक्काचे घर डोळ्यादेखत क्षतिग्रस्त होताना पाहून या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे। सरपंचाचे आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष या गंभीर घटनेत गावाचे सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। गावातील एका गरीब आदिवासी व्यक्तीचे नुकसान होत असताना सरपंच आणि प्रशासन गप्प का? कंत्राटदार गावात येऊन दादागिरी करतो आणि सरपंच त्याला पाठीशी घालतात का? सरपंचाचा कंत्राटदारावर वचक नाही की त्याचे आणि कंत्राटदाराचे साटे लोटे आहे असा जळजळीत सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत। सरपंचाच्या या संशयास्पद मौनामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। कंत्राटदाराची मस्ती उतरवणार कोण? जेव्हा गंगाराम मसराम यांनी आपल्या घराच्या नुकसानीबद्दल कंत्राटदाराला जाब विचारला तेव्हा त्यांनी आपली चूक सुधारण्याऐवजी उलट मसराम यांनाच धमकावण्याची भाषा वापरली। गरिबाचे नुकसान करून वरून शिरजोरपणा करणाऱ्या या कंत्राटदाराला धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे। या मुजोर कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून गंगाराम मसराम यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयावर तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे। गाव माझा न्यूजकरिता राहुल कान्होलकर, नरखेड, नागपूर।